चला तर मग आता सुरू करूयात एक नवीन कथा. पण यावेळची ही कथा माझ्या बाबांची नसून बाबांचे खास मित्र जे शाळेपासनं त्यांच्या बरोबर होते, ते श्याम वनारसे म्हणून आहेत. आणि ही त्यांची कथा कशी म्हणजे माहीत नाही मला, पण बाबांची जी मनोहरमध्ये जून 65 मध्ये जेव्हा कथा प्रसिद्ध झाली दुरावा नावाची, त्याच अंकामध्ये त्यांची ही कथा होती. चला तर मग सुरू करतो नवीन कथा. कथेचं नाव आहे आळसावलेला दिवस. शुक्रवार विझून जातो, पण शनिवार पेटतच नाही, उजाडतच नाही. अस्ताचलावरून शुक्रवार अवकाशात हरपतो आणि उगवतीवर फटफटण्याचं शनिवार विसरूनच जातो. उंबरठ्यावरच थबकतो. बाहेर रात्रभर धुमसतं. मुसळधार पाऊस कोसळतो. आधाशी कुत्र्यागत पृथ्वीच्या बनपावर तुटून पडतो. कचाकच चावे घेतो. आणि अंधूक काळी पहाट अवतरते. क्षितिजापाशी हळूच पहाटते. ओलेती चिंब. अंजेरी पदर वाऱ्यावर सोडून उमऱ्यावरच अडखळते. रात्रभर थैथैणारा पाऊस थकतो आणि आभाळाच्या कंगोऱ्यात विजेचे खडे घेऊन भाकऱ्या खेळत बसतो, पाय पसरून. विनायक गादीवर लोळतो. उशीवर डोकं टेकून लोळतो. उघड्या खिडकीतून गार वारं येतं आणि त्याचं अंग शिरशिरतं. तो ब्लँकेटमध्ये गुरफटतो. चिपाटलेले डोळे किलकिले करून खिडकीबाहेर पाहतो. ओल्या ढगांचे तुकडे दिसतात. एकमेकांच्या अंगावर लोळणारे. आळसव आळसावलेले. त्याच्याही अंगात आळस झिरपतो. जबड्याच्या कडा दुखेपर्यंत मोठा आ वासून तो जांभई देतो आणि अंगाला आळेपिळे देतो. एक शिरशिरी अंगभर धावते. उशीवर डेकं टेकून तो लोळतो. आलसटलेली नजर तो पुन्हा ढगावर टाकतो. ढग शिशाच्या अवजड तुकड्यांसारखे, जडावलेल्या सुस्त हत्तीसारखे, डबक्यात डुंबणारे हत्ती, मलिन मलूल. त्याला वाटतं नदीवर जाऊन हलकेच अंग पाण्यावर सोडून द्यावं. कडेच्या ओळात कागदाची होडी सोडल्यागत हत्तीसारखं डुंपावं. चिखलानं सारं अंग माखून घ्यावं आणि पडावं लोळत पाण्यावर. परंतु त्याला अंथरुणातून बाहेर पडावंसं वाटतच नाही. वाटतं दिवसभर असंच अंथरुणात घोळावं. तोंड धुऊ नये, स्नान करू नये, कामाला जाऊ नये, काही करू नये. तसाच गादीवर पडून राहतो तो. उशीवर डोकं टेकून, अंगातलं सारं चैतन्य बाजूला ठेवून. रिस्टवॉच काढून ठेवावं तसं. भिंगुळवाणा दिवस पेंगतो. आगोटीची सकाळ सावली पेरून साऱ्या सृष्टीला झाकोळते. मरणोन्मुख आसमान धुराळतं. सुस्त ढग माजलेल्या खोंडासारखे पडून राहतात. शिंगांनी माती उकरत. सूर्य पृथ्वीशी आपालिपा खेळतो. शुभ्र ढगांआडून लुकलुकतो. डोकावून पाहतो आणि पृथ्वी अवगुंठ नवतीगत रुसून बसते. भ्रमिष्ठ नजरेने विनायक सूर्याला वेधतो. अंतराळातील आसन्न मरण अंगार स्वतःच्याच रथाच्या धुराळ्यात गुदमरलेला. विनायकच्या अंगात अंगमोडा लोटतो. खोलीत पावलं उमटतात आणि विनायक पाहतो. स्नात शांता त्याला उठू पाहते. जांभळ्या नजरेने तो पाहत राहतो. सावलीतल्या टवटवीत फुलांसारखा दिसतो तिचा चेहरा. जडावलेल्या चिपाडलेल्या डोळ्यांनाही ते दिसतं. उमगतं. नाकुजीनेच उठून तो काम उरकू लागतो. भले मोठे आवाढव्य ढग लोळतात, अस्ताव्यस्त पसरतात. वातावरण ओशटतं, अंधारतं. 9 वाजून गेले तरी उजाडल्यासारखं वाटत नाही. दिवाणखाना अंधारतो, बेडरूम अंधारते आणि स्वयंपाकघरही अंधारतं. स्टोव्हचा संथ आवाज गुंगी उधळत रेंगाळतो. फोडणीचा आवाज घेऊन दरवळतो. पेंग येते. विनायक जांभया देतो आणि पायावरच्या केसात शांतपणे बसलेल्या माशीकडे पाहत एक तंगडी हलवत बसतो. उगाचच. ढग एकमेकांच्या अंगावरून गडगडतात. काळोख्या कोपऱ्यात रचून ठेवलेली गाद्यांची उतरण कोसळल्यागत. मोठा आवाज होतो. पोटात त्याच्या अनुरजन होतं. विनायकला गंमत वाटते. गादीत घोळत पडून राहावंसं वाटतं. उशीवर डोकं टेकून. त्याचे डोळे सुस्तावतात. तो खिडकीतून बाहेर पाहतो. समोरच्या घरातील पिंगट केसांची प्रौढा बाळाला छातीशी घेऊन पाजत आळसटपणे खिडकीपाशी बसून राहते. रिकामा नजरेने तो पाहत राहतो. शांता स्नान करण्यास सांगते. खांद्यावर टॉवेल टाकून जडावलेली पावलं खरडत तो बाथरूममध्ये जातो आणि अंगावरून नुसतंच पाणी सोडत राहतो. साबण लावून अंग चोळावंसे त्याला वाटतच नाही. फक्त ऊन ऊन पाणी खांद्यावरून लोटावंसं वाटतं. बंबातला विस्तव कोमेजतो, धुराळतो. आभाळातला राखोडा अवकाशात पसरतो आणि निखाऱ्यावर बसतो. बाथरूम अंधारते आणि विनायक निर्विकारपणे दगडीवर बसून राहतो. ओले त्यानं. स्नान झाल्यावर तो कॉटवर जाऊन बसतो. अंधारलेल्या कोपऱ्यातलं मांजर सुस्तावून पसारतं.
देव्हाऱ्यातले देव किलकिल्या नजरेने समईकडे पाहत पेंगतात. चिमण्या आळसावून खिडकीच्या गजावर बसतात. फुंकरलेल्या पिसात मान व पाय बुडवून, डोळ्यांची उघडझाप करत. कॉटच्या दांडीवरचं इवलसं फुलपाखरू इवल्याशा पंखाची आळसटपणे उघटमीट करतं. खोलीतलं टेबल, खुर्ची, कपाट, कॉट सारं अंधाऱ्या ओलसर आळसाच्या तळ्यात बुडून जातं. टेबलावरचं घड्याळ पेंगत पेंगत टिकटिकतं. विनायक अंगमोड्यात तरंगतो, झुलतो. जेवून तो कामावर जातो. आभाळात अभ्र आगळपगळ अंथरली जातात. घट्ट छाया रस्त्यावर ठिबकते. निळे काळे आसमानी ढग लोंबतात. विश्वाच्या पडसानं वितळलेले, ओलावलेले. पावसानं फेकलेल्या विजेच्या खड्यांचे ओरखाडे ढगांवर उमटतात. तडे जातात. अंतराळात अंथरलेल्या आभाळाच्या अस्तरावरून विषण्ण सूर्य सरकतो आणि त्याचं सारं ऊन अभ्र वरच्यावरच पिऊन टाकतात. रस्त्यावरून आळस वाहतो. सुस्त चेहऱ्याची माणसं त्यात भिजून थपथपून चालतात, स्वतःला ढकलत. रस्त्याच्या कडेला पडलेलं कुत्रं जांभई देतं. विनायक जवळ आल्यावर पडल्या पडल्या धुळीतनं शेपूट फिरवतो. विनायक जाता जाता त्याला उगच लाथ मारतो. आणि ते पडल्या जागीत एक वान भरतं. मनाचा बेडूक हसतो. मेंगळटपणे विनायक पुढं सरकत राहतो. वळणावरचा कडुलिंब आळसटपणे इवलेली पानं लवलवतो. मोटार, रिक्षा, सायकली आळसट गतीनं घरंगळतात. आळसट हॉर्न्स कानावरून वाहतात. त्याची दखल घ्यायचीच नसते. मरगळलेल्या गतीनं विनायक चालतो. पडतील तशी पावलं टाकत. ऑफिसातली कारकून डोळे उघडे ठेवून काम करतात. समोरच्या भिंतीवरचं मोठं घड्याळ हात ताणून बसतं. टाईपरायटर आळसावून टकटकतात. आभाळात गडगडतं आणि विनायकला पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं. पाऊस जळून बसतो, रहस्यकथेतल्या गुन्हेगारासारखा. राणीच्या बागेतल्या गेंड्यागत ढगमख्ख बसून राहतात. विश्वाच्या प्रांगणात आखाड्यात उतरलेले पैलवान घोरू लागावेत तसे. समोरच्या टेबलावरती मिस एकबोटे तोंडापुढं डावा हात धरून जांभई देते. तपकिरी डोळ्यांच्या पांढऱ्या कडा तरारतात. सरळ नाकाचा आळसाटलेला गोरा चेहरा विनायकला मोहतो. दातामध्ये पेन्सिलचं टोक धरून ओल्या नजरेने ती कागदाच्या संभाराकडं पाहत राहते. हेड क्लार्क डिसूजा खिडकीतून बाहेर पाहत उगाच बसून राहतो. नोकराला बोलून दिवा लावायला सांगतो. समोरच्या बंगल्यातील आसमानी गाऊन पहिरलेली नवोढा गच्चीत उभं राहून कारमधून जाणाऱ्या पतीला हात हलवून निरोप देते आणि तसेच दोन्ही हात ताणून आळस झाडते. अहेतुकपणे गच्चीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालते आणि सुस्त पावलं टाकीत कॉटवर जाऊन पडते, दुपारच्या चहाची वाट पाहत. विनायक सुस्कारतो. त्याला वाटतं असं उठावं आणि घरी जाऊन अंथरुळात घोळावं, उशीवर डोकं ठेवून पडावं. आभाळात अकराळ विक्राळ ढग लोळत पडतात, रवंथ करणाऱ्या मशीनसारख्या. सूर्याचं ऊन पाठीवर घेत विजेच्या खड्यांचं बी सूर्य आकाशभर पेरतो. विनायकच्या मनाचा बेडूक टुनकन आभाळात उडी मारतो. वाटतं ढगांवर जावं, ओलं ऊन अंगावर घेत ढगातून वाट तुडवत हिंडावं आणि विजेचे चकचकीत तुकडे गोळा करत भटकावं. विनायक घरी येतो. शांता कॉटवर पडून पुस्तक वाचते, उशीवर डोकं टेकून. तो तसाच खुर्चीवर बसतो. खिडकीच्या गजावर बसून चिमण्या चिवचिवतात, उगाचच. चोच अळसटपणे उघडतात, मिटतात, पंख झाडतात. फुलदाणीतली फुलं गळ्यात गळे घालून पेंगतात. रस्त्यावरच्या धुळीत लवणलेलं कुत्रं कौलावर पौडलेल्या मांजराकडे पाहतं. विनायक कुत्र्याकडे पाहतो. राखी ढग गूढपणे पडतात, लोळतात. दिनदुबळा दिवस दाट मळभातून वाट तुडवतो. अनवाणी व्याकुळ दिवस, त्याला उदय नसतो, अस्स नसतो. आभाळाचं पांघरून घेऊन येतो अन बसतो, पाय वाटेवर पहुडलेल्या एकाकी शेळीसारखा. आबोला. ढग ओहोटत नाहीत, ओसरत नाहीत. विश्वाच्या कमंडलूत हिंकाळत राहतात, आधण आलेल्या चहासारखे. त्याच्यातला काळोख वाफाळतो आणि साचतो अवघ्या वातावरणात. क्षितिज कुठं संपतं ते कळत नाही. प्रकाश कुठं सुरू होतो ते दिसत नाही. अवक्ते अस्फुट दुपार कुठं पहुडलीये ते उमगत नाही. सारं वातावरण मरगळतं, लूत भरलेल्या कुत्र्यागत. रखडतं, धडपडतं. उन्हाळवाडा रेड्यावर बसलेल्या यमासारखा बसून राहतो, गुम्म, रॉकेट खिशात ठेवून. सूर्याचं ऊन आकाशभर सांडून जातं. मग तो ते शोधत बसतो, वेड्यासारखा, ढगांच्या राशी चिवडत. गजावर बसलेल्या चिमण्यांकडे पाहत विनायक एका बुटाचे बंद सोडतो. त्या चिमण्या हळूहळू जवळ येतात व खेटून बसतात, एकमेकांच्या शरीराची ऊब घेत. दुसऱ्या बुटाचे बंद सोडता सोडता तसाच पाय वर धरून विनायक त्यांच्याकडे पाहत राहतो.
त्या उत्तेजित स्वरात चिवचिवतात आणि एकाएकी उडून जातात. विनायक बूट काढतो. गच्चीच्या वळचणी तुरसून बसलेल्या मादीभोवती घुटरघुम करत पारवा रिंगण घालतो. तिची मनधरणी करतो. अंग फुगून तिरका तिरका चालतो. शांता कॉटवर पडून पुस्तक वाचते. उशीवर डोकं ठेवून संतपणे पोहते. गोठ्यात रवंत करणाऱ्या गायीसारखी. कपडे उतरून विनायक तिच्याजवळ जातो. वळचणीचा पारवा घुमतच असतो. घुटुरघुम, घुटुरघुम, घुटुरघुम.